हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. मी निर्मला, तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आहे. आज आपण जे आपल्याला साडीमध्ये आरीवर्कचं ब्लाऊज निघतं त्याचं आपण संपूर्ण कटिंग स्टिचिंग बघणार आहोत. व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत नक्की बघा. न दाबा बदलता तुम्ही कशा पद्धतीने ब्लाऊज संपूर्ण स्टिच करू शकता तर ते तुम्हाला आजच्या व्हिडिओत बघायला भेटेल. तर ही पेपर कटिंग आहे 3 प्रिन्सेस कट ब्लाऊजची, जशी मी याची कटिंग शेअर केलेली आहे चॅनलवरती. आणि हे एका कस्टमरचे 5-6 ब्लाऊज होते. तर आपण त्यापैकी ब्लाऊज काही स्टिच केलेत, पण काही ब्लाऊज तसेच ठेवले होते. त्यामुळे आपण हे कटिंग तसंच व्यवस्थित ठेवलं आणि त्याच्यानंतर आता जसं कस्टमरचं ब्लाऊज घेतलेलं आहे आपण. तर बघा, बॅक पार्ट मी इथे काढून घेतला अस्तरवरती आणि हा फ्रंट पार्ट आहे. तर योकपट्टी आहे आणि इथं कस्टमरनी थोडीशी योकपट्टी जी आहे ती छोटीशी घ्यायला लावली आपल्याला. त्यामुळे जे पाऊण इंच आपण वाढवतो ना, ते अजिबात वाढवणार नाही आहे. तर जो हा फ्रंट पार्ट आहे ना, तिथेच खाली मी अर्धा इंच वाढवून घेतलं एक्स्ट्रा. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. तर उंची तुम्ही या पद्धतीने कमी जास्त पण करू शकता अशा पद्धतीने. तर मी इथं योकपट्टी जी आहे ना ती आहे तेवढीच घेतली, मग जेणेकरून कस्टमरला योकपट्टी थोडी छोटी पाहिजे होती. त्यामुळं मग आपण हेच पार्ट जे आहे ना ते खाली वाढून घेतले, कारण की परत उंचीला ब्लाऊज हा कमी पडायला नको. तर साईडने पण आपल्याला जे वाढवायचं होतं मार्किंग ते वाढून घेतलं. इथे बघा, जशी योकपट्टी होती तेवढीच मी घेतली, काही कमी जास्त केलेलं नाही आहे. आता आपण जशाच्या तसं परत पिन लावून ठेवणार, कारण की अजूनही ब्लाऊज आहेत. तर मी हे तुम्हाला दाखवण्यासाठी एक ब्लाऊज कटिंग करून घेते. तर योकपट्टी आणि बॅक पार्ट या पद्धतीने कटिंग करून घेते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. वर्कचं ब्लाऊज असेल तर आपण कशा पद्धतीने स्टिच करायचे म्हणून संपूर्ण ब्लाऊज आपण इथे स्टिचिंग बघणार आहोत. व्हिडिओला लाईक नक्कीच करा. चॅनलवर कोणी मैत्रिणी नवीन असतील, ज्या आत्ताच आपल्या चॅनलवर आलेल्या असतील, तर पहिल्यांदाच आलेल्या असतील तर तुम्ही नक्कीच चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की इथे तुम्हाला असेच व्हिडिओ बघायला भेटतील. तर इथं एल्बोबाही आहे ह्या कस्टमरची. तर कारण की एका अस्तरमध्ये एल्बोबाही निघत नाही. तुम्ही हाफबाही काढू शकता, पण एल्बोबाही निघत नाही. तर त्यामुळं मी इथे कस्टमरनीच अस्तर पण आणून दिलेले होते आपल्याला. तर त्यामुळं मग आपण इथं या पद्धतीने दुसरं अस्तर यूज करते आहे. बघा, या पद्धतीने ही बाही आपली इथे कट झाली आणि खोल भाग पण आपण इथे कट करून घेतला. 9.5 इंचाची बाही होती, 10.5 इंचावर आपण कट करून घेतलं. तर सगळ्यात पहिलं जे वर्क आहे ते एकदा चेक करून घ्यायचं आहे आपल्याला. एकमेकांच्या खाली व्यवस्थित ती डिझाईन एकमेकांवर येते का म्हणून चेक करायची. नाहीतर काय होऊन जातं, कपडा कुठे जॉईंट द्यावा लागला तर आपण कट करून घेतो आणि मग नंतरून कपडा जॉईंट द्यायची सुद्धा वेळ पडते ह्या वर्कच्या ब्लाऊजांना, कारण की कपडा मागे पुढे होऊन जातो आणि ॲडजस्ट करायला खूप प्रॉब्लेम येऊन जातो. तर जेवढा पण हा गळा आहे डिझाईनचा आपल्याला तेवढाच घ्यायचा आहे, कारण की ह्या कस्टमरच्या ब्लाऊजची उंची बघा किती आहे माहिती आहे, 15 + 1 इंच घेतलेली आहे. तुम्ही कटिंगचा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला बरोबर समजून जाईल. आता ह्या गळ्याचं तर असं झालं आहे, हा गळा जसा पाहिजे तसा नाही आहे. त्याच्यामुळे मी हा गळाच कॅन्सल केला, घेतलाच नाही. म्हणजे याचा आकार बघा तुम्ही कसा आहे, आणि कस्टमरला असा गळा घेता येणार नाही, त्यांना तसा गळा नको आहे. म्हणजे हा गळ्याचा आकारच त्यांनी वेगळा दिलेला आहे. गळा रुंदीला पण जागा नाही आहे तिकडं आणि कटिंगमध्येच जाणार काही भाग. त्याच्यामुळं मग आपण हा गळा कॅन्सलच करून टाकला. मी नंतरून घेतलाच नाही. प्लेन पूर्ण ते तरी छान वाटेल, कारण की हे गळ्याचा शेप व्यवस्थित बसणार नाही, त्यामुळे ते काही आपण घेतलेलं नाही. तर मी इथे ना गळा हा कॅन्सल केला. आता थोडेसे पार्ट ॲडजस्ट करावा लागतील, कारण की कपडा बघा किती शिल्लक राहिला. हे ब्लाऊजमध्ये असा प्रॉब्लेम येऊन जातो, जर तुम्ही कोणाकडून वर्क करून घेतलं तर तिथे माप वगैरे परफेक्ट असतं, त्याच्यामुळं स्टिचिंग करायला सोपं जातं. पण असं साडीत निघलेला कपडा हा खूप ॲडजस्ट करावा लागतो, कारण की त्यांच्या मानाने ते मानाने बरोबर ते इकडे तिकडे लावून देतात, पण थोडासा कुठंतरी प्रॉब्लेम येतोच.
तर मी इथं बाकीचे पार्ट ॲडजस्ट केले, पण आता योगपट्टी लावायचंच मला खूप हे झालं. तर तुम्ही बघा मी आता योगपट्टी कशी ॲडजस्ट केली म्हणून. तर मी इथं योगपट्टी एक एक काढून घेतली. हे बघा, योगपट्टी एक इथे लावली आणि एक इथे लावली. हे बघा, तर या पद्धतीने ॲडजस्ट करून घेतलं. तर आपण ही जी पुढची डिझाईन आहे ती कट करून नंतरून पण टाकू शकतो, पण ती काय ॲडजस्ट होतच नाही. तुम्हाला पुढं दिसलंच मी कशा पद्धतीने लावून बघते म्हणून. तर ब्लाऊज आपला कटिंग झाला, आता घेऊ शिवायला. तर बघा, योगपट्टी सगळ्यात पहिलं जोडून घेते मी. तर योगपट्टी अशी समोरासमोर व्यवस्थित जोडून बघायची. तर मी इथं लाईट आहे ना नंतरून बंद करून टाकली आहे, कारण की तुम्हाला दिसायला थोडंसं म्हटलं चमकतं तिथं व्यवस्थित दिसत नाही, त्याच्यामुळे मी थोड्या वेळच्यानी लाईटही बंद करून टाकलेली आहे. मी नंतरनं बोलते आहे, कारण की व्हिडिओ थोडा फास्टमध्ये शूट केलेला आहे, कारण की एवढा मोठा व्हिडिओ शूट करायला खूप वेळ लागून जातो, त्याच्यामुळे 2 स्पीडवर व्हिडिओ आहे हा. हे बघा, आपण दोन्ही साईडला दोन्ही पार्ट हे ठेवून घेतले. आता हा पार्ट कसा जोडायचा आहे, सेम टू सेम फक्त ठेवून जॉईंट करायचं आहे याला. जसं आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये खालून अर्धा इंचाने टीप मारतो, मग फोल्ड करून दाबटीप देतो, तसं द्यायचं नाही आपल्याला इथं. आपण कारण की हा 3 पीस आहे आणि आपल्याला योगपट्टी खालून जॉईंट करायची आहे, त्याच्यामुळं मग आपण इथं हे फक्त पीसाला जॉईंट करून घेतलं. दोन्ही पण आपण साईडचं अशा पद्धतीने हे काय केलं, जॉईंट करून घेतलं. आता आता जो पुढचा गळा आहे तो आपल्याला इथे घ्यायचा आहे. तर मी इथं आता पुढचा गळा घेतलेला आहे. तर 2 पार्ट जे आहेत ते आपण इथं वेगळे करून घेतले. तर पुढचा गळा जो आहे तो 7.5 इंचावर टाकलेला आहे मी. शिवून 7 इंच तयार होईल अशा पद्धतीने तुम्ही आवडीनुसार गळा घ्यायचा आहे. तर गोल गळ्याचंच मार्किंग मी इथं घेतलेलं आहे. अस्तर जे दिलेलं होतं ते थोडं सुळसुळ होतं, थोडंसं सिल्कमध्ये जात होतं, एवढं पण नव्हतं, पण होतं. आपलं जसं आपण डॉलरचं किंवा असं ॲक्टिवाचं अस्तर वापरतो ते थोडंसं कॉटन मिक्स असतं, त्याच्यामुळं ते कडकपणा असतो त्याला. तसं ह्या अस्तरला थोडा कडकपणा नव्हता, त्याच्यामुळं थोडंसं मार्जिन करायला पण थोडासा वेळ लागून जातो. पण आता कस्टमरने अस्तर दिलेलं असतं, त्यांना त्यांच्या ब्लाऊजला तेच अस्तर लागतं, तर मग काय आता तिथं आपण काय करू शकत नाही. या पद्धतीने आपण त्यांना त्यांच्या आवडीनुसार करून द्यावा पण लागतं. आता इथं बघा, आपण पुढचा गळ्याचं मार्किंग करून घेतलं आणि गळा कट करून घेतला. ती डिझाईन अजिबात लागत नव्हती पुढच्या गळ्याची. मी पण खूप प्रयत्न केला, सेम तसाच गळा आपल्याला घेता आला असता, पण तो गळा व्यवस्थित बसला नसता. साईडने आपण इथं गळा घेतल्यानंतर साईडनी ब्लाऊजला अस्तर जे आहे ते असं जॉईंट करून घ्यायचं आहे आपल्याला. तर आपण एक साईडचा गळा तयार करून घेतला. आता दुसऱ्या साईडचा गळा आपण इथं तयार करतोय. तर आपले इथं दोन्ही पण गळ्याचे पार्ट जे आहेत ते आपले तयार झालेले आहेत. हे बघा,
तर आपण दोन्ही साईडचे गळे व्यवस्थित चेक करून घेणार आहे. कुठं खालीवर असेल तर आपण ते कट करून टाकायचं व्यवस्थित. तर आपले दोन्ही साईडचे पार्ट तयार आहेत. म्हणजे फ्रंट पार्ट हा आपला संपूर्ण तयार आहे. आता आपण हे पार्ट जोडून घेऊ. जे कटोरी पार्ट आहेत साईड फिटिंगचा पार्ट, तर तो आपल्याला ज्याचा पार्ट आहे तो व्यवस्थित चेक करायचा आणि या पद्धतीने जोडून घ्यायचा, तर तो बरोबर असा बसला जातो आपला. थोडीशी वरतून दाबटीप पण मी देऊन घेते. दाबटीप ही तुमच्या आवडीनुसार आहे. तुम्हाला द्यायची असेल तर द्या, नसल द्यायची तर मग नका देऊ. नसल द्यायची तर आपल्याला आतून जे आपण टीप मारतोय, जसं आता मी आता टीप मारते आहे, तर याला डबल टीप मारायची आहे. तर मी वरतून दाबटीप दिल्यामुळं आधी एकदा जॉईंट करून घेते आणि त्याच्यानंतर वरतून एक दाबटीप देऊन घेते. बघा, आपण या पद्धतीने पार्ट जोडून घेतले. आता जी योकपट्टी आपली ती आपण लावून घेणार आहे. तर मी इथं थोडीशी तिरकी टीप मारते आहे. याने ब्लाऊजमध्ये पफ जो आहे ना तो छान क्रिएट होतो. म्हणजे असं पफ बनायला छान मदत होती, फुगीरपणा येतो त्याने. तर तुम्ही बघू शकता. तुम्हीसुद्धा ही ट्रिक्स नक्की ट्राय करा. फक्त जास्त नाही घ्यायची, नाही तर फिटिंगला प्रॉब्लेम येतो. कपडा जर जास्त गुंतवला तर. योकपट्टी मी इथे जॉईंट करून घेते आहे. जशी आपण नॉर्मल कटोरी ब्लाऊजमध्ये योकपट्टी जॉईंट करतो त्याच पद्धतीने या ब्लाऊजमध्ये पण अशी योकपट्टी जी आहे ती अशी लावून घ्यायची आहे. एक्स्ट्राची झालेली योकपट्टी मी इथं कट करून टाकणार आहे साईडनी. हे बघा, अशा पद्धतीने शेप देऊन घ्यायचा एकसारखा. एक साईडची जोडल्यानंतर आता दुसऱ्या साईडची पण आपण इथं लगेच जोडून घेतोय. आता आपण इथं बाहीचा पॅटर्न घेतलेला आहे. आता बघा, जे वर्क आहे बाहीला तिथं काहीच अडचण नाही आपल्याला. जसे नॉर्मल बाही स्टिच करतो आपण तसे स्टिच करायची आहे. बाहीचा मधला सेंटर खूप महत्त्वाचा आहे. जी काही डिझाईन आहे ती आपली मधल्या सेंटरवरच आली पाहिजे. मी इथं थोडंसं आहे ना खडूचं मार्क करते आहे, म्हणजे मला बाही व्यवस्थित खालच्या साईडने ती डिझाईन पण व्यवस्थित अस्तरवरती दिसते आहे. मग आपण ती व्यवस्थित मी त्याच्यामधल्या भागावरती ठेवून जॉईंट करते. आणि इथे दाबा पण माझा जसा आपला शिलाईचा आहे तोच आहे. मी तर चेंज नाही केला. जर तुमच्याकडे दाबा असेल तर तुम्ही नक्की चेंज करा. तर इथं बघा, आता थोडंसं आपल्याला एकदम असं थोडंसं फिनिशिंग येण्यासाठी घाई करायची नाही आपल्याला. इथं व्यवस्थितरित्या कडाने टीप मारायची. अगदी पाव इंचाचं अंतर तुमचं इथं सुटलं तरी काही अडचण नाही. जास्त गॅप द्यायचा नाही आहे डिझाईनमध्ये आणि ब्लाऊजच्या कपड्यामध्ये, नाहीतर मग ते खूप असं वेगळं दिसतं. तर तुम्ही इथं थोडा पाव इंचाचं अंतर गॅपिंग देऊ शकता. जसं व्हिडिओत दिसतं आहे तसं आपली टीप मारता येईल एवढा दाबाचं. तरी आपल्याला तिथे जागा शिल्लक ठेवून टीप मारून घ्यायची. आणि नॉर्मल बाहीसारखी मी इथे बाही जॉईंट करून घेतली. सिंगल दाबा असेल तर एकदम भारी अशी आपल्याला बाही जॉईंट करता येते वर्कमध्ये. जर तुमच्याकडं असेल तर नक्की ट्राय करा. पण बऱ्याच मैत्रिणींकडं आयत्या वेळी आपल्याला दाबा नसतो वन साईडचा. तर या पद्धतीने तुम्ही करू शकता. बघा, जसं मी केलेलं आहे त्या पद्धतीने अस्तरचा मधला सेंटरवर थोडी लाईन मारून घेतली. आता आपण जशी एक साईडची बाही जोडली तशीच आपण दुसऱ्या पण साईडची बाही जोडून घेतोय. मी इथे काय करते आहे, जर थोडंसं आपल्याला वाटलं तर
आपला जो पाठीमागचा दाब असतो तो थोडा नॉर्मल वर करायचा. एकदमच असं पॅक खाली जशी टीप मारतो तशी टीप न मारता दाबा नॉर्मल वर करायचा आणि तो दाबा वर करून मग टीप मारायची आहे. तर तो व्यवस्थित तशी पण टीप मारता येते. म्हणजे मण्यांवरतून दाबा जरी घेऊन टीप मारली तर मणी हे फुटत वगैरे नाही. व्यवस्थित टीप मारता येते तशी पण आपल्याला. तर बघा आपण दोन्ही साईडच्या बाह्या छान अशा जोडून घेतलेल्या आहेत. आता बॅक पार्ट घेऊ आपण. तर बॅक पार्ट बघा सेम जसा गळा आहे तसाच आपल्याला इथं टाकायचा आहे. तुम्हाला वाटलं हा गळा थोडासा डीप आहे तर म्हणजे बऱ्याच वेळेस काय होतं आपल्याला याच्यामध्ये डिझाईन आलेली असती साडीमध्ये ब्लाऊज पीस. आता हा पण तसाच आहे, पण इथं वर्कला कस्टमरला जसा गळा आहे तसा घ्यायचा आहे. तर तुम्ही इथं डीप गळा हा मोजून घेऊ शकता आणि मधल्या सेंटरमध्ये टीप मारून गळा हा थोडासा बारीक पण करू शकता. कारण की हे 34 साईजचं माप आहे. जर तुमचं असं कुणाचं 28 असू शकतं, 30 असू शकतं, 32 असू शकतं, तर कुणाला डीप गळा हा नसतो पाहिजे. तर मग तुम्ही अशा वेळेस मधल्या सेंटर धरून थोडी टीप मारून घ्यायची आहे मध्यभागी आणि त्याच्यानंतर म्हणजे तो गळा थोडासा बारीक होऊन जातो आणि मग तुम्ही आवडीनुसार गळा कमी जास्त हा पुढं करू शकता. म्हणजे डीप नसेल लागत तर. आता आपण इथं जसा गळाची डिझाईन कडेकडेनी टीप मारून घेते. दाबा जेवढ्या अंतरावर बसल सेम टू सेम चारही बाजूनी व्यवस्थित आपण गळ्याच्या साईडनी टीप मारून घेतली. तर अस्तरवरतून न मारता मी खालच्या साईडनी मारली म्हणजे आपल्याला व्यवस्थित लक्षात येतं आहे त्यामुळं. आता आपण अस्तर जॉईंट करून घेतलं, खालून पण टीप मारून घेतली, वरतून गळ्याला पण कडेकडेने टीप मारून घेतली. टीप मारताना मी कोणतं मार्जिन नाही घेतलं, सेम टू सेम जेवढा गळा आहे तेवढा घेतलेला आहे. त्याच्यामुळे टीप मारायला हे सोपं गेलेलं आहे. तर त्याच पद्धतीने आपण टीप मारू शकतो. आता याला मी काय करणार आहे, हा गळा कट करून घ्यायचा आहे आपल्याला. थोडेसे कट लावून घेतले. हे बघा आपला गळा या पद्धतीने तयार झाला. जसं बाहीला टीप मारली आपण कडेनी तसंच याच्यासुद्धा आपल्याला एकदम कडेकडेनी व्यवस्थित टीप मारायची आहे. जसं मी सांगितलं सिंगल फूटचा दाबा असेल तर एकदम भारी टीप मारता येईल, पण नसेल तर तुम्ही या पद्धतीने पण हळूहळू टीप मारून घेऊ शकता. आता आपण इथे खालच्या साईडनी टीप मारून घेऊ. जसं मी सांगितलं 1/2 इंच अंतर सुटलं तरीही चालेल, काहीच अडचण नाही. तर बॅक पार्ट आपला संपूर्ण तयार झाला. संपूर्ण पार्टच तयार झालेले आहेत आपले. फ्रंट पार्ट, बॅक पार्ट कशा पद्धतीने आपण हे वरचं ब्लाऊज जॉईंट करून घेतलंय म्हणून. जर तुम्हाला ह्या ब्लाऊजची कटिंग बघायची असेल 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊजचं 34 साईजसाठी कटिंग केलेली, तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते, तिथं जाऊन तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. संपूर्ण कटिंग दाखवलेली आहे 34 साईजसाठी 3 पीसमध्ये. एकदम सोप्या पद्धतीने नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींना सुद्धा समजेल एवढी सोपी पद्धत आहे. तर आपण इथं टक्स मारून घेतोय बॅक पार्टचे. तर टीप मारताना खालून आपल्याला वर्क नाही आहे ना ते चेक करायचं, मगच टीप मारायची. नाही तर मग मशनी खाली ती डिझाईन येऊ शकते आणि सुई तुटू शकते. अशा पद्धतीने आपण टक्स पण मारून घेतले. बॅक पार्ट आपला तयार आहे, बाही तयार आहे, फ्रंट पार्ट संपूर्ण पॅटर्न आपण इथं तयार करून घेतले. फक्त हुकलूक पट्टी आपली राहिलेली आहे लावायची, ती लावून घेते.
तर इथं तुम्ही एक भाग सरळ ठेवायचा, एक पार्ट उलटा ठेवायचा हुक लूप पट्टी लावताना. तर बघा आपली एक साईडची पट्टी लावून झाली. आता दुसऱ्या साईडची आपण पट्टी लावून घेणार आहे. तर आपण हुक पट्टी लावून घेतली. आता ही आय पट्टी आपल्याला इथे तयार करायची आहे. संपूर्ण ब्लाऊज आपला इथे तयार झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. इथे मी ब्लाऊजची फिटिंग वगैरे दाखवलेली नाही आहे. संपूर्ण ब्लाऊज वर्कचं कसं मी इथं स्टिच करून घेतलं तेवढा व्हिडिओ मी शूट केलेला आहे आणि फिटिंगचं व्हिडिओ नाही बनवलेला, तर कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो. आणि तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला वर्क ब्लाऊज शिवताना काय अडचण येते.